तर मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ येऊन पोहोचलंय। पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हा अनावरण सोहळा करण्याचे प्रयत्न सध्या सरकारकडून सुरू आहेत। पुतळा उभारताना डुप्लेक्स स्टीलचं फ्रेमवर्क देखील वापरण्यात आलंय। आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। हा पुतळा होता तो याच ठिकाणी होता आणि त्यानंतर तो पडलेला होता आणि त्यानंतर नव्याने हा पुतळा बसवला जातोय। माझ्या मागे पाहाल तर पुतळ्याचं कशा पद्धतीने काम सुरू आहे ते आपण पाहताय। जवळजवळ पुतळ्याचं काम पूर्णत्वास येत आहे। बघितलं तर हा जो पुतळा नव्याने बसवला जातोय त्याची उंची जी आहे ती 60 फूट उंची आहे आणि जर बघितलं तर संपूर्ण चौथऱ्यापासून जी उंची आहे ती 84 फूट आहे। जवळजवळ 23 कोटी रुपये या पुतळ्याला खर्च आलेला आहे आणि आता बघताय आपण कशा पद्धतीने या पुतळ्याची जी बघितलं तर अगदी बारीक बारीक कला पण कशा पद्धतीने साकारण्यात आलेली ती पण बघताय। प्रसिद्ध जे पुतळा बनवणार आहेत राम सुतार यांनी हा पुतळा बनवलेला आहे आणि जर बघितलं तर या पुतळ्याची जवळजवळ काम पूर्ण होता येत आहे आणि 1 मेला महाराष्ट्र दिनी हा पुतळा पूर्ण करून त्याचं लोकार्पण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तशा पद्धतीने शासनाचे प्रयत्न सुरू आहे। जर बघितलं तर अंतिम टप्प्यात हे काम आलेलं आहे। लवकरच हा पुतळा पूर्णपणे पूर्ण होईल। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण, राजकोट किल्ला।